आता जाऊयात पुण्यातील मुंडव्यामध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। आरोपीनं दारूच्या नशेत 8 गाड्या फोडलेल्या आहेत। 8 गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत। महादेव उकिरडे असं या आरोपीचं नाव आहे। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे। पुण्यातून ही बातमी हाती येतेय। पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। मुंडव्यातली ही घटना आहे। याविषयीचे अपडेट घेऊया त्यांचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे आणि आताची तर ही तोडफोड मुंडव्यात झाली आहे। हो स्नेहल, हा प्रकार केशवनगर मधील जनसेवा बँकेच्या समोरच्या गल्लीत घडलेला आहे। इकडे या भागात रात्री बेरात्री सगळे गरजुले गंजाडी हे मुलं दारूच्या नशेत काही उद्योग करतात, त्यातलाच हा प्रकार आहे। खरं नवीन सीपी अमितेश कुपार यांनी सगळे 2 नंबरचे धंदे बंद केले, तरी चोरी छुपे असे गांजा विक्री होते। त्यातनं मग हे नशा करून ही मंडळी हे उद्योग करतात, त्यातलाच हा प्रकार आहे। हे थांबलं पाहिजे म्हणून आता तिथे डीसीपी तिथे गेलेले आहेत, तपासणी करताय, गुन्हा दाखल करण्याचं तिथं काम सुरू आहे। पण हे प्रकार थांबवायचे असतील तर सगळे 2 नंबरचे धंदे जे आहेत ना, जे चोरी छुपे चालतात, ते पूर्णपणे बंद झाले पाहिजेत। हे सगळे गर्दुले गंजाडी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण हीच मंडळी नंतर रात्री तिथे वाटमारी करतात, लोकांना येणारे जाणाऱ्याला लुटतात, अशाही काही तक्रारी आहेत त्या भागातल्या। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर तपशिलासाठी। तेव्हा आरोपीनं दारूच्या नशेत ही तोडफोड केलेली आहे। याविषयी गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे।